अपडेट, सैफ अली खानच्या हल्लेखोरांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपी शरीफुल याला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आता ठेवण्यात येईल। सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट आपण पाहतोय। सैफ अली खानच्या हल्लेखोरांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्या आरोपी शरीफुल याला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 16 जानेवारीला खरं तर सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला होता आणि त्यानंतर पोलीस तपास करत होते। अनेक संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती। आता मुख्य आरोपी शरीफुल याला 24 जानेवारीपर्यंत पोलिसांनी पोलीस कोठडीत त्याला ठेवण्यात येणार आहे, अशा प्रकारची सुनावणी आता देण्यात आलेली आहे। सैफच्या हल्लेखोरांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट खरं तर समोर येते। मुख्य आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, काय अधिक माहिती आहे? सैफ अली खान प्रकरणातील मुख्य आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर पोलिसांकडून 15 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती। तपास हा पोलिसांना करायचा आहे, कारण या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढलेली पाहायला मिळते। हल्लेखोर हा सैफ अली खान याच्या घरी चोरीच्या उद्देशाने गेला होता, मात्र हा हल्लेखोराचा बांगलादेशी असल्याचं माहिती समोर येते। त्यामुळे बांगलादेशी असल्याच्या कारणामुळे अनेक कलमं सुद्धा वाढवण्यात आलेली आहेत। या प्रकरणामध्ये आणखी काही तपास हा पोलिसांना करायचा आहे। दरम्यान सैफ अली खान प्रकरणामध्ये चौकशी करताना बांगलादेशीचा काही मोठा नेक्सस या ठिकाणी जो रॅकेट आहे तो समोर येण्याची शक्यता, त्यामुळे मोठं काहीतरी जी काही घटना आहे ती पोलिसांना या तपासामध्ये हाती येण्याची शक्यता दाट वाटत आहे। मेघना, तर ठाणे पोलिसांनी अटक केली, नंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि आता ही कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक अपडेट काय देता येईल या बातमीवर? जर बघितलं तर एकूण 30 टीम या कार्यरत होत्या। एकूण या हल्लेखोराच्या मागोवरती आपण बघितलं मुंबई पोलीस असेल, गुन्हे शाखा असेल, मुंबई पोलिसांच्या 20 टीम असतील आणि गुन्हे शाखेच्या 10 टीम, तसेच 100 पेक्षा अधिक अधिकारी, पोलीस अधिकारी हे या ठिकाणी कार्यरत होते। काही क्लू 2 वेळा मिळाले, त्यानुसार हा जो आरोपी आहे तो ठाण्यामध्ये लपल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांना त्यांच्या तपासामध्ये 2 वेळा फॉरवर्ड लोकेशन सापडलं होतं। या व्यक्तीकडून म्हणजे आरोपीकडून 2 वेळा मोबाईलचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे त्या आरोपीच्या मोबाईलच्या लोकेशननुसार त्याला शोधण्यात आलेलं आहे। ठाणे त्यांनी जंगलामध्ये लपल्याचं पाहायला मिळालं आणि या ठिकाणी रात्रीच्या वेळेला पोलिसांनी धाड टाकली। नक्कीच स्वप्नील, तो कुठेतरी लपण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे। आरोपीला पकडलेलं आहे पोलिसांनी आणि त्यानंतर आता त्या मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आरोपी शरीफुल याला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से, पर 309 एप्लीकेबल नहीं होता है, बिकॉज देर इज नो थ्रेटन, देर इज नो मोटिव ऑफ द टू असॉल्ट द सैफ अली खान, बट there is a clear-cut violation of the section 43A and 35(1)AB because their notice has not been served. First of all, the police has stated that he is not a resident। 6 महीने से वो यहाँ पे रह रहा है, लेकिन वो कई सालों से रह रहा है। आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो 7 साल से रह रहे, 7 साल से रह रहे, लेकिन 7 साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड, तो उन्होंने कुछ किया नहीं है। The remand is very faulty, has not been stated the clear transparency. Second thing, the police custody was not required, as all the weapon and everything has been recovered by the investigation officer. Only forensic report and other things are there. It has to be taken care by the investigation officer by the FSL report, not by the custody. Just because it is a Saif Ali Khan, the matter has been hyped and he has been extended to police custody. इंटरनेशनल इशू नहीं है, वो एक यंग बच्चा है
उसको स्केपगोट किया गया है। सांबा इथे सांबा फर्स्ट ऑफ ऑल एलिगेशन जो बताए गए इंटरनेशनल, देयर इज नो सच इंटरनेशनल एलिगेशन और नो सच प्रूफ। अभी तक इन्वेस्टिगेशन ऑफिसर ने कोई ऐसा प्रूफ नहीं बताया है कि उसमें पता चले कि इंटरनेशनल इश्यूज है। अभी वो बांग्लादेशी है ओरिजिन, ये नहीं है, वो अभी तक कंफर्म ये नहीं है, उनके पास कोई डॉक्यूमेंट्री एविडेंस नहीं है, कोई इंटरनेशनल इशू नहीं है और कोई अटेम्प्ट टू मर्डर नहीं है। और उनमें अभी फर्स्ट ऑफ ऑल मुझे एक क्वेश्चन आता है कि अगर सैफ अली खान कोई एक नॉर्मल आदमी तो नहीं है जो उनके घर पे कोई सिक्योरिटी नहीं होगा, अचानक कोई आदमी अचानक कैसे घुस गया, कैसे वो गया, which other relative of the accused are not coming forward because of the pressure, because of that they had appointed। परिवार वालों ने आपसे संपर्क किया है क्या? परिवार वालों से उनके जो है फ्रेंड्स के, उनके जो रिलेटिव है जो मेरे पहले क्लाइंट्स हो चुके हैं, उन्होंने मुझे संपर्क किया और उन्होंने मुझे बताया कि आप इनके लिए कीजिए क्योंकि इनका प्रेशर है। उनको कितने साल से ये हिंदुस्तान में रह रहे थे, कहाँ रह रहे थे, कहाँ इनका गांव है, कहाँ इनका घर है? कुछ आज पुलिस कस्टडी 5 दिन के लिए दी गई है और उनको बताया गया है कि 5 दिन में उनको रिपोर्ट सबमिट करने बोला है कि जो भी रिपोर्ट है आप सबमिट कीजिए। और उनके पास पहली बात तो कोई ऐसा प्रूफ नहीं है कि वो प्रॉपर बांग्लादेशी है, वो 6 महीने पहले आए। इट इज़ अ रॉन्ग स्टेटमेट। कहाँ का रहवासी है और सर? कोई जानकारी अगर आप यहीं पे वो रह रहा था, 7 साल के ऊपर से वो रह रहा है और परिवार यहीं पे है और मुंबई में है। परिवार आप के लोग क्यों नहीं आए सर? सर परिवार के लोग कहाँ हैं? परिवार के लोग कहाँ पर हैं? परिवार के लोग आए क्यों नहीं? परिवार के लोग प्रेशर के वजह से और ये इसके वजह से नहीं आ पाए हैं आज। आगे वो बेल के वक्त और आगे जब होगा प्रोसीजर वो आ जाएंगे। ठीक है, थैंक यू। Clear cut violation of the 43A and there is no proper investigation has been done। ठीक है सर, बाहर आ गए। सर एक सिंगल आईडी एक सिंगल आईडी करना चाहूंगा। सर क्या कहना चाहेंगे? कोर्ट ने आज एक सिंगल आईडी करना, कोर्ट ने आज क्या कहा है अंदर? एक मिनट पहले सिंगल आईडी। तर सैफच्या हल्लेखोरांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपी शरीफुल याला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।